नमस्ते भाऊ. भंडारदऱ्याला जाताना मी समनापूर हे जे संगमनेरजवळचं गाव आहे, सुप्रसिद्ध समनापूरचा वडा, ह्याच्या समोर एक हॉटेल आहे संदीप वैद्य यांचं, साई समर्थ स्पेशल मिसळ हाऊस. हे स्पेशल मिसळ हाऊस असलं तरी आम्ही तिथं खाल्ले पोहे, आणि ते पोहे इतके जबरदस्त होते की मला त्यानंतर मोह झाला की या संदीप वैद्य भाऊला सगळ्यांसमोर आणलं पाहिजे, त्याच्या व्यवसायाला सगळ्यांसमोर आणलं पाहिजे आणि त्याच्या प्रामाणिकपणाला. त्याचबरोबर जे कस्टमर असतात त्यांचा काय त्याला अनुभव आला हे देखील तो आपल्याला या व्हिडिओत सांगणार आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दादा, तुमच्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि पोहे खाल्ले. पोहे एकदम एक नंबर. हा, तुझं नाव काय रे? शतायू. शतायू, इकडून ये शतायू. काय आता आम्हाला सांगा, रोड कोणता आहे? हो, आपलं हॉटेल साई समर्थ समनापूर, कोलार गोटी महामार्ग, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बर बर बर. आणि कधीपासून हॉटेल सुरू केलं तुम्ही? आपण 2011 पासून सुरू केली. 2011 पासून. कोण कोण काम करतं हॉटेलमध्ये? मी, मॅडमजी आणि दोन्ही मुलं. दोन्ही मुलं करतात का? आणि हा यो मुलगा आहे. हा लहान आहे, मोठा आहे? यो लहान आहे. मुलगी मोठी. ती पण करती? हो, ती पण करते. वा वा वा. शाळा सकाळी 10 ते 5 राहते, त्याच्या अगोदर ते काम करतात. शाळेतून आलं परत दुकानात झाड लवट आणि परत टेबल साफ करतात. तुमचं शिक्षण किती झालंय? मी 10वी नापास. बर. आणि मग त्याच्यानंतर असं वाटलं नाही का काय नोकरी धंद्याला लागावं? मी अमृतवाहिनीला 2 वर्ष ITI केला. ITI केल्यावर मग मी पुण्याला गेलो जॉबला. पुण्याला मला तिथं 3,500 रुपये पहिला पगार भेटला 2008 मध्ये. पण मी विचार केला का नाही, आपण परत आपल्या गावाकडे येऊ. गावात आल्यावर मग इथं बिझनेस चालू करून दिला हॉटेल. कसं काय सुरुवातीला रिस्पॉन्स कसा होता? सुरुवातीला पहिल्या दिवशी तर बोनी झालीच नाही. एकच टेबल आणि 4 खुर्च्या लावल्या होत्या त्या टायमाला. दुसऱ्या दिवशी 13 रुपयाचं पहिलं गिराईक, दिवसभर काहीच नाही. त्याच्यानंतर रुटीन बसून गेली. पण मग आता काय वाटतं या स्टेजला? आता किती, जवळ 12-13 वर्ष झाले तुम्हाला? आता यश आहे. कष्टाशिवाय फळ नाही. इमानदारीने वागायचं, इमानदारीने करायचं, इमानदारीने खायचं. बरं. लबाडी चबाडी करायची नाही, ताजं खाऊ घालायचं. काय करायचं? हां हां हां. आता तुम्हाला म्हणत नाहीत का लोक की हॉटेल तुमचं जरा जुन्या पद्धतीचं आहे? तर भरपूर जण म्हणतात तुम्ही हॉटेल डेव्हलप करा, हॉटेल डेव्हलप करा. इंस्टाग्रामला या, फेसबुकला या. आम्ही म्हणतो हाय असं बरं आहे. त्याचं कारण काय आहे असं बरं? असं हाय असं म्हणजे इंस्टाग्राम हे जादा दिवस टिकत नाही. म्हणजे ते शारीरिक सुख समजायचं. हे कस्टमर पुढून पण परत आपल्याकडे 10 किलोमीटरवरून वळून येतं काही काही कस्टमर, खास पोहे खाण्यासाठी. तुमचे रिपीट कस्टमर असतील सगळे? हो, रिपीट सगळे रिपीट कस्टमर. बरोबर ना? हां. बरं, आता वहिनी सुद्धा तुमच्या बरोबर काम करतात. त्यांचं काय शिक्षण झालेलं आहे? त्यांचं 8वी. अच्छा, या वहिनी आल्या इथं. अरे वा. काय वहिनी, हॉटेलमध्ये काम करायला बरं वाटतं तुम्हाला? असं वाटत नाही का आपल्या नवऱ्याने काय हॉटेल टाकून दिलंय असं तसं? हां. मग घरचं काम सांभाळून हे कसं करता? जमतं दोन्ही पण. घरी सासूबाई असतात, आई आहे, सगळे मिळून काम करतो आम्ही. बरं 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 बरं. आणि तुम्ही आता, तुमचं वय किती आहे? माझं रनिंग वय 32. आता हे जे तरुण वर्ग सगळा नोकरीच्या मागं, मोठ्या मोठ्या पॅकेजच्या मागं पळतो. नाही, शक्यतो करून 90% तर बिझनेसच करायला पाहिजे. हां. बिझनेस म्हणजे एखादा नाही हॉटेल लाईनमध्ये उतरलं, सगळ्यांना हॉटेल लाईनमध्ये नाही उतरायचं. काही बिझनेस बदलत चालायचं. आता सध्या आपल्या महाराष्ट्रात असं झालं का कुक्कुटपालन आणि कधी शेळीपालनच्या मध्ये गेली तरुण पोरं, त्याच्यात जास्त प्रॉफिट आहे. RRची कोंबडी समजा घेतली तर त्याच्यात सुद्धा जास्त प्रोजेक्ट आहे. परत सोलरमध्ये बी जास्त प्रोजेक्ट आहे. म्हणजे लोक काय करतात माहिती का, एक जण त्या मार्गाला लागला का सगळेजण त्याच मार्गाला लागून जातात. असं करायला नाही पाहिजे. तर प्रत्येकाने चेंजमध्ये राहायला पाहिजे. बरोबर. आता बोकड्या समजा 6 महिने पाळला तर 10,000 रुपयाला बोकडा जातो. आणि आपण काय करतो माहिती का, आपण लगेच एका दिवसातच करोडपती, एका दिवसात करोडपती नाही होत. तुझं नाव काय म्हणलं रे? शतायू. हा, शतायू संदीप वैद्य. तुला आवडतं का हे हॉटेलचं? तू पुढं चालवणार का वडिलांबरोबर? हां. तुझ्यावर गिराईक कुणी ओरडत नाही का, हे पाणी दे रे असं तसं? हां. तू काय करतो गिराईक आल्यानंतर? काय करतो पहिल्यांदी? काम करतो. काय विचारतो त्यांना? वडापाव, पावडा, रसवडा, मिसळ, पोहे, साबुदाणा खिचडी. पाठ झालं सगळं तुझं? आता ऑर्डर घेतो. बरं बरं बरं. आता इथं त्यांनी काही असे प्लॅस्टिकचे जग ठेवलेले आहेत, ते मला आवडले नाही. त्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांनी ते कारण सांगितलं, ते फार महत्त्वाचं आहे.
दादा ते मागेचं कारण असं का आपलं नाईटला दुकान चालतं. काही कस्टमर असं राहतं का चांगल्या वस्तू राहतात ते संघ पण घेऊन जातात. बर अशा काही कस्टमर भेटतात. अरे बापरे, तसे पण अनुभव आले तुम्हाला? तसे पण अनुभव आले. टोटल आपल्याला 18 स्टीलचे मग्गे होते. 18 नाईटला चोरी गेलेले. लोकांनी हे नाही केलं पाहिजे. लोकांनी हे नाही केलं पाहिजे. लोक इमानदारीत वागत नाही. कोणी प्लेटा नेतं, कोणी चहाचे ग्लास नेतं. अरे बापरे. त्यावेळेस आम्ही काही जणांच्या गाडीतून पण घेऊन आलेलो आहे. काही वा 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 वा. असं होत राहतं. बर बर बर, धन्यवाद. धन्यवाद दादा. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.